लाडकी बहिणीला परत KYC करावं लागणार. KYCसाठी लागणारे कागदपत्र कोणते हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मागच्या वेळेस तुम्ही जी KYC केली होती ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यासाठी होती. आता यावेळेस जी KYC आहे ही व्हेरिफिकेशनसाठी आहे. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी सगळं सांगितलेलं आहे. तर आज मी तुम्हाला KYCसाठी लागणारी कागदपत्र याची माहिती देणार आहे. तर KYCसाठी लाडक्या बहिणीला तिचे स्वतःचे आधार कार्ड आणि दुसरं कागदपत्र म्हणजे दाजींचे आधार कार्ड. बाकी माहिती तुम्हाला तिथं समक्ष जाऊन त्या सेंटरवाल्याला किंवा CSC सेंटर सांगणे गरजेचे. अशा प्रकारे तुम्हाला 2च कागदपत्र लागतात आणि सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो घेऊन जाणे गरजेचे, कारण त्यावर 2 OTP येतात. ते OTP सांगून तुम्ही तुमची KYC पूर्ण करू शकता. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.